अहिल्यानगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर करमाळा तालुक्यातील मांगी टोल नाक्याजवळील वळणावर अपघात झाला असून यामध्ये एक महिला ठार झाली आहे। या भरधाव वेगाने येणाऱ्या माल ट्रक क्रमांक MH18BH9507 न पुढे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। रतन मगन नलवडे वय वर्ष 59 राहणार कामोणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असं अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचं नाव असून मगन रामकृष्ण नरोडे वय वर्ष 67 असं गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे। हा अपघात आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास झालाय। याबाबतची अधिक हकीकत अशी की या अपघातातील दाम्पत्य हे कामोणे येथील रहिवासी असून त्यांचे गावामध्ये किराणा दुकान आहे। ते करमाळा इथं बाजार करण्यासाठी मोटरसायकलवरून येत होते। यावेळी ते मांगी टोल नाक्याजवळील पुलाजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या माल ट्रकनं त्यांना जोराची धडक दिली। यामध्ये महिलेला मोटरसायकलसह चक्क 200 फूट फरफटत नेले। त्यामुळे या महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय। यामुळे जखमी झालेल्या मगन नलवडे यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुन्हा खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे। अपघातानंतर ट्रक चालक वाहक सोडून पळून गेला आहे। दरम्यान करमाळा पोलिसांनी ट्रकसह एकावर कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मयत रतन नलवडे यांच्या पश्चात पती, 2 मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या किसान सेलचे अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या रतन नलवडे या चुलती होत।